नमस्कार मित्रांनो, आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण ऐतिहासिक शहर म्हणजे संभाजीनगर या ठिकाणी आपण आज आलेलो आहेत आणि त्या ठिकाणी प्रसिद्ध असलेला भारतातील दुसरा मिनी ताजमहल आपण माझ्या मागे बघतोय। त्या ठिकाणी आपण जात आहेत आणि आपण तेथील माहिती अजून घेणार आहोत। तर चला आपण जाऊया मित्रांनो। या ठिकाणी भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये तिकीट आहे आणि 15 वर्षाच्या आतील मुलांना या ठिकाणी निशुल्क प्रवेश आपल्याला या ठिकाणी दिला जातो। तर आपण आता आतमध्ये जाऊया। तिथून मित्रांनो आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि तिथून आपण टोकन जमा केल्यावर आपल्याला आतमध्ये जायला एंट्री भेटेल। मित्रांनो या ठिकाणी कॅमेऱ्यासाठी आपल्याला 25 रुपये तिकीट द्यावं लागतं। ड्रोन या ठिकाणी अलाउड नसल्याने लहान मुलांना 15 वर्षातील आतील मुलांना या ठिकाणी निशुल्क प्रवेश आहे। तर चला आता आतमध्ये जाऊया। तिथून मित्रांनो आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि तिथून आपण टोकन जमा केल्यावर आपल्याला आतमध्ये जायला एंट्री भेटेल। मित्रांनो या ठिकाणी कॅमेऱ्यासाठी आपल्याला 25 रुपये तिकीट द्यावं लागतं। ड्रोन या ठिकाणी अलाउड नसल्याने लहान मुलांना 15 वर्षातील आतील मुलांना या ठिकाणी निशुल्क प्रवेश आहे। तर चला आता आतमध्ये जाऊया। मित्रांनो आपल्याला पूर्ण या बीबी का मकबराचे पूर्ण प्रतिबिंब आपल्याला पाण्यामध्ये आपण बघतोय आणि आपल्याला दिसतंय। छान प्रकारे आपल्याला त्याचं प्रतिबिंब आपल्याला बघायला भेटते। खूप सुंदर आणि सुरेख अशी नाविन्यपूर्ण वास्तू आणि खरंच असा ऐतिहासिक ठेवा आणि त्याची जतन करणं खूप गरजेचं आहे आणि खरंच अशा वास्तूला आपण नक्कीच या ठिकाणी येऊन भेट द्यावं। मित्रांनो हा बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आझम शाह याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे। छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेल्या या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुरानी हिची कबर आहे आणि बीबी का मकबरा या सन्मानाने मराठाच्या ताजमहल सुद्धा म्हटला जातो। खूप सुंदर असा हा बीबी का मकबरा या ठिकाणी आपण पाहतोय। आपल्या आईच्या स्मरणार्थ हा या ठिकाणी बांधला गेलेला हा खूप सुंदर म्हणजे ताजमहलची पूर्ण कॉपी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल आणि ते वरचं जे छत आहे घुमट हे पूर्ण राजस्थानमधून आणलेलं संगमरवर या दगडापासून ते बनवलं गेलेलं आहे। आपण पुढे जाऊन अजून माहिती घेऊया। मित्रांनो याची निर्मिती इसवी सन 1679 मध्ये महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे बीबी का मकबरा हे बांधलेलं ठिकाण आहे। खूप सुंदर असं भव्य दिव्य आणि जबरदस्त या ठिकाणी स्थापत्य कलेचं आपल्याला या ठिकाणी अनुभव पाहायला मिळतो। मित्रांनो या ठिकाणी असलेली राबिया दुरानीची कबर 28 नोव्हेंबर इसवी सन 1951 रोजी राष्ट्रीय सुरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जी औरंगजेबाची जी पत्नी आहे राबिया दुरानी याची या ठिकाणी कबर आहे आणि ती राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे। तर आपण आतमध्ये जाऊया। मित्रांनो आपण ह्या गेटमधून आतमध्ये आलो आहेत आणि आता आपण वरती आलो आहेत। इथं आपल्याला भव्य दिव्य असा हा एक ताजमहल म्हणावा अशी प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते। सुंदर या ठिकाणी मनोऱ्यासाठी जागा केलेली असावी। आता पाणी नसल्यामुळे ते ठिकाणी कोरडं आहे।
मित्रांनो, अजून आपण मकबराबाबतची अजून माहिती घेऊया. हा मकबरा हे महाराष्ट्रातील संभाजीनगर शहरात वसलेलं हे जे आग्रा येथील सुप्रसिद्ध ताजमहाल महालासारखे सुंदर मित्रांनो, एकदम जबरदस्त. मित्रांनो, आपण या ठिकाणी आता चप्पल काढून आतमध्ये जाऊया. मित्रांनो, आपण ह्या बीबी मकबरा याबद्दल माहिती जाणून घेऊया. हा मकबरा संभाजीनगर शहरात वसलेला आहे, जे आग्रा येथील सुप्रसिद्ध ताजमहालाचे हुबेहूब प्रतिमा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. मुघल सम्राट औरंगजेबाची पत्नी दिलरास बानो बेगम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राबिया उल दौरानीच्या आश्चर्यकारक समाधीला बीबी का मकबरा म्हणून 1661 मध्ये औरंगजेबाने आपल्या पत्नीच्या सन्मानार्थ बीबी का मकबरा उभारला आहे. हे सुंदर स्मारक ताजमहालासारखेच आहे, जे ज्याच्या डिझाईनसाठी प्रेरणास्रोत म्हणून काम करते. परिणामी बीबी का मकबरा अनेकदा दख्खनचा ताज म्हणून ओळखलाही जातो. औरंगजेबाच्या राजवटीत उभारलेल्या सर्वात मोठ्या इमारतींपैकी एक म्हणजे बीबी का मकबरा ही इमारत होती. मित्रांनो, आपण जी या ठिकाणी औरंगजेबाच्या पत्नीची जी कबर बघतोय तीच ती बीबी का मकबरा आपण ओळखतो. मुघल साम्राज्यातील सर्वात उल्लेखनीय ऐतिहासिक वास्तूपैकी एक ही बीबी का मकबरा 1651 ते 1661 दरम्यान राबिया उल दौरानी यांना दिलरस बानो म्हणून ओळखला जात होतं यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेला हा बीबी का मकबरा आपल्याला इथे पाहण्यात येतो. औरंगजेबाची प्रमुख आणि सर्वात प्रिय पत्नी म्हणजे राबिया उल दौरानी होती. या थडग्याच्या बांधकामासाठी अंदाजे 7 लाख रुपये खर्च आल्याची नोंदी या ठिकाणी आपल्याला दर्शवतात. अत्ताउल्ला यांनी स्मारकाचे आर्किटेक्ट म्हणजे त्यावेळेचे जे इंजिनियर होते म्हणून त्यांनी त्यावेळेचे काम पाहिलं. तर हंसपत्रा यांनी अभियंता म्हणून काम केले. बांधकामात वापरण्यात आलेल्या संगमरवर ते जयपूरहून खदानीतून नेण्यात आल्या. तिथून या जयपूरहून या खदानीतून या संगमरवर तिथे आणण्यात आल्या. दिलरास यांना या ठिकाणी मरणोत्तर राबिया उल दुरानी या पदवीने दफन करण्यात आलेले. आज तो मित्रांनो